माझं नाव डॉक्टर श्रुतिका वाटकर आणि या ठिकाणी मी तुम्हाला फाउंडेशन ऑफ सायकोलॉजी हा कोर्स कोड क्रमांक BPCC 313 हा कोर्स शिकवणार आहे. यामध्ये आपण आज घटक क्रमांक 2 मानसशास्त्र परिचय याच्यामध्ये सेन्सेशन आणि परसेप्शन हा घटक जो आहे तो अभ्यासणार आहोत. सेन्सेशन आणि परसेप्शन. सेन्सेशन या ठिकाणी आपण म्हणू की ज्या ठिकाणी संवेदना या ठिकाणी आपण या घटकाचा अभ्यास करणार आहोत की ज्यावेळेस आपल्याला आपल्या विविध ज्ञानेंद्रियांमार्फत जे आहे ते एखाद्या घटकाची संवेदना होत असते, आपल्याला त्या घटकांचं त्या वस्तूंचं ज्ञान होत असतं, त्याला संवेदना असा शब्द जो आहे तो वापरण्यात येतो. स्कॉटिश तत्वज्ञान थॉमस रीड यांनी सर्वात प्रथम संवेदना आणि धारणा, ज्याला आपण आकलन असेही म्हणू, यांच्यात फरक केलेला आहे. आता या ठिकाणी संवेदना ह्या ज्ञानेंद्रियांच्या क्रिया आहे की ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला जी आहे ती संवेदना होत असते, त्या चेतनामध्ये अनुभवले जातात. आता या ठिकाणी जे आपल्याला त्याचा अनुभव होतो त्यालाच आपण परसेप्शन म्हणजेच आकलन असं म्हणू. आता संवेदनांपेक्षा आकलन हे कसं वेगळं असू शकतं त्याचाच आपण या ठिकाणी अभ्यास करूया. तर ज्या ठिकाणी आपण वातावरणातल्या विविध वस्तू किंवा घटनांचा जो आहे तो अनुभव घेत असतो त्याला संवेदना किंवा सेन्सेशन म्हणणार, आणि त्याला ज्या वेळेस आपण अर्थ प्रदान करत असतो त्याला आपण आकलन असे म्हणूया. उदाहरणार्थ डोळ्याने आपल्याला एखादी गोष्ट दिसली, म्हणजे उदाहरणार्थ मला एक फूल दिसले, तर डोळे हे माझे ज्ञानेंद्रिय आहे, त्याच्यामुळे मला काय झालं, त्या वस्तूचं त्या घटकाचं ज्ञान झालं की ते एक फूल आहे. हे जेव्हा मी त्याला अर्थ प्राप्त करून देते किंवा त्यातही त्यापुढे जर आपण विचार करायला गेलं तर ते गुलाबाचं फूल आहे, हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस परसेप्शन म्हणजेच आकलन असं होतं. तर हा मुख्यतः जो आहे तो फरक आपल्याला दिसून येईल संवेदना आणि धारणा यामधून. आपण चव घेत असतो, चव जी आहे ती आपल्याला गोड लागते, त्यावेळेस जे आहे ते गोड लागणं किंवा आपल्याला ती चव जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी म्हणू की चव आपल्या जिभेवर जे आहे ती गोड चव लागणं याला आपण काय म्हणू, सेन्सेशन, की चव लागली. पण ती गोड चव कशाची आहे, गुळाची आहे की साखरेची आहे, हा अर्थ ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रदान होतो त्याला परसेप्शन असं म्हणण्यात येतं. संवेदन म्हणजे संवेदनाच्या उत्तेजिततेमुळे होणारी जागरूकता आणि परसेप्शन म्हणजेच आकलन म्हणजेच या संवेदनांचं संघटन किंवा या संवेदनांना अर्थ लावणे अशी आपण त्याची व्याख्या करू शकतो. आपण डोळ्यांनी पाहण्याची क्रिया करतो, कानांनी ऐकण्याची क्रिया करतो, नाकाने आपल्याला वास येतो, त्वचेमार्फत आपल्याला स्पर्श होत असतो आणि आपल्या जिभेमार्फत आपल्याला चव कळते. तसेच आपल्या शारीरिक सज्जे म्हणजेच कायनेस्थेशिया आपण ज्याला म्हणतो की आपले वेगवेगळी जी हालचाल होत असते, हाताची हालचाल, आपल्या वेगवेगळ्या अवयवांची जी हालचाल होत असते, या विविध इंद्रियांमार्फत आपल्याला जे वातावरणातील विविध घटक आहेत, ज्या वस्तू आहेत, यांचे ज्ञान आपल्याला या 6 इंद्रियांमार्फत होताना दिसून येते. आणि या 6 इंद्रियांद्वारे ज्यामध्ये आपल्याला वातावरणात उपस्थित असलेल्या उत्तेजनांचा अनुभव आपण घेतो, मानवी संवेदना विशेष रिसेप्टर पेशींद्वारे भौतिक ऊर्जेचे विद्युतीय सिग्नलमध्ये भाषांतर किंवा रूपांतर करताना दिसतात. विशिष्ट संवेदी मज्जातंतूद्वारे आपल्या मेंदूमध्ये हे प्रसारित केले जातात. पुढे हाच घटक मी आकृतीद्वारे सुद्धा तुम्हाला समजवणार आहे की या ठिकाणी या संवेदनांचा अर्थ जो आहे, याचा अभ्यास जो आहे तो आपल्याला सुरुवातीच्या संपर्काशी संबंधित आहे की कशा प्रकारे हे मज्जातंतूमध्ये विद्युतीय सिग्नल जे आहे ते तयार होतात आणि ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी रूपांतरित केले जातात, आणि याला जे आहे त्याच्या इनपुट किंवा त्याची जी नोंदणी होते त्यालाच आकलन असे म्हणण्यात आलेले आहे. आता उदाहरणार्थ या आकृतीमध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर मेंदू आहे,
त्याच्यानंतर जी खालील आकृती दिसते आहे, ते आपल्याला आपल्याला आपण म्हणू की पाठीचा कणा किंवा स्पायनल कॉर्ड त्यातील एक भाग जो आहे तो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हाताचा तळवा जो आहे तो दाखवण्यात आला आहे. आता आपल्या हाताच्या तळव्यावर समजा कुठेही बोटाला या ठिकाणी जे आहे ते काहीतरी रुतलं, तर हे रुतण्याचे जे आहे तिथे दाब तयार होणं म्हणजेच काय आहे, तर तिथे संवेदना होत आहे. संवेदना होताना या विविध मज्जातंतूद्वारे, मज्जारज्जूंद्वारे ती जी आहे, ती संवेदना, ती विद्युत ती त्या ठिकाणी जे आहे त्या अ, लहरींमार्फत ती आपल्या जे आपण जे म्हणू स्पायनल कॉर्ड जो आहे तिथपर्यंत ते पोहोचवली जाते आणि तिथून पुन्हा जे आहे ते मज्जारज्जूमार्फत जी आहे ती आपल्या मेंदूपर्यंत ती माहिती जी आहे ती पोहोचवली जाते. मेंदूमध्ये जी आपल्याला रुतत आहे किंवा जी आपल्याला संवेदना होत आहे, ती एखादी टाचणी टोचल्यामुळे होत आहे, की तिथे एखादा कीटक जो आहे तो चावत आहे. हे काम किंवा यावर प्रक्रिया जी माहिती मिळाली आहे, त्यावर प्रक्रिया करण्याचं काम जे आहे ते मेंदूमध्ये होत असतं आणि त्यानंतर मेंदू जे आहे ते त्या ठिकाणी त्याचा अर्थ लावतो आणि तो अर्थ पुन्हा जो आहे तो आपल्या विविध अवयवांपर्यंत जो आहे तो पोहोचवला जातो. उदाहरणार्थ तिथे एक टाचणी टोचत आहे, तर आपण आपला हात मागे घेऊ किंवा एखादा कीटक चावत आहे, तर आपण दुसऱ्या हाताने जे आहे ते त्या कीटकाला बाजूला करण्याचा जो आहे तो प्रयत्न करू. अशा प्रकारे जी आहे ती संवेदना होत असते आणि त्याचं मेंदूद्वारे जे आहे ते आकलन लावल्या जाते आणि ही पूर्ण प्रक्रिया पार पडताना आपल्याला दिसून येते. या ठिकाणी जे आहे ते आपल्या त्वचेमध्ये विशिष्ट रिसेप्टर असतात. ते रिसेप्टरचे जे आहे ते सिग्नल किंवा ज्याला म्हणू आपण विद्युतीय सिग्नल जे आहे ते रिसीव्ह करतात त्याला एक आणि ते जे आहे ते मज्जातंतूद्वारे आपल्या मेंदूमध्ये प्रसारित करण्याचे काम जे आहे ते होत असते. अशा प्रकारे पूर्ण हे जे मज्जातंतूंचे जाळे मेंदूमध्ये या संवेदना आणि आकलन या 2 संबंधांमधील काही जे आहे त्या रेषा काहीशी अनियंत्रित आहे. म्हणजेच आपल्याला संवेदना होते आणि त्या ठिकाणी मेंदूमध्ये त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि या संदेशाचं आपण म्हणू की रिसेप्शन म्हणजेच त्या ग्रहण केल्या जातात आणि ज्या ठिकाणी म्हणजेच आधीच्या ह्याच्यात जो आपलं मी उदाहरण दिलं होतं की आपल्याला काहीतरी टोचतं आहे. ते टोचलेलं जे आहे आपल्या मेंदूमार्फत पुन्हा जी आहे ती सूचना केली जाते, की पुन्हा ती माहिती प्रसारित केली जाते, की तिथे काहीतरी टोचलं आहे, तर दुसऱ्या हाताने आपल्याला काय करायचंय, ते बाजूला करायचं आहे. अशा प्रकारे संदेशाचे ग्रहण आणि प्रसारण जे आहे, ते हे कार्य सुद्धा मेंदूमध्ये होत असते आणि ह्या कार्याला म्हणजेच ह्या पूर्ण प्रक्रियेला जे आहे, ते आकलन असे म्हणतात. आकलन म्हणजे काय? तर कृती किंवा जाणण्याची क्षमता आपल्या मेंदूमध्ये ज्या आपल्या जवळपासच्या वस्तू आहे, परिस्थिती आहे, यांना ज्ञानेंद्रियांमार्फत यांचे संवेदन आपल्याला होत असते. म्हणजेच यांचे सेन्सेशन होत असते आणि त्यांना आकलन करण्याची, त्यांना अर्थ लावण्याची प्रक्रिया जी आहे त्याला आकलन असे म्हणतात आणि ही जी क्षमता आपल्यामध्ये असते त्याला आकलन असे नाव देण्यात आलेले आहे. कुठल्याही विविध वस्तू ज्या आहेत, मग आपण आपल्या त्वचेद्वारे जे आहे ते त्याचं संवेदना प्राप्त होते. आपल्याला डोळ्यांमार्फत दिसते, कानांमार्फत ऐकू येते, नाकामार्फत आपल्याला गंध जो आहे तो येत असतो. तसेच आपल्याला जिभेद्वारे जे आहे ते एखाद्या वस्तूची जी आहे ती चव कळत असते. या ठिकाणी ह्या 5ही आपल्याला विविध संवेदना ज्या आहेत त्या होत असतात. पण त्या संवेदना होताना त्यांना मेंदूमध्ये जेव्हा अर्थ लावला जातो आणि त्याचं जे आहे त्याला अर्थ लावण्याची प्रक्रिया पूर्ण होते आणि त्याचा अर्थ आपल्याला समजतो, त्या ठिकाणी आकलनाची प्रक्रिया पूर्ण होत असते. आता आकलन जर आपल्याला सांगायचं झालं, तर सूर्योदयाचे जे आहे ते सुंदर दृश्य आपल्याला आपल्या डोळ्यांमार्फत दिसतं. त्याचबरोबर एखादी जुनी मोटरसायकल असेल, तर त्याचा तीव्र किंवा कर्कश आवाज जो आहे, तो आपल्याला येत असतो. आपल्या शरीराच्या त्वचेवर एखादा आपण जे आहे ते मोरपिसाचा जो आहे तो गुळगुळीत आपल्याला स्पर्श होत असतो. उन्हाळ्यात जे आहे ते आपल्याला गरमी होते.
थ क हिवाळ्यामध्ये आपल्याला कडाक्याची जी आहे ती थंडी वाजते. त्याच्यानंतर नाकाद्वारे दुर्गंधी जी आहे ती आपल्याला येते. चव जी आहे ती गोड आहे, कडू आहे. हे सगळे विविध अनुभव जे आहे ते आपण अनुभवतो. पण हे कसं होतं? ते ह्या वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांमार्फत म्हणजे डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ, त्यानंतर आपले श्रवण याबाबत आपल्याला जे आहे त्यांची संवेदना होते. संवेदना सेन्सेशन जे आहे ते आपल्याला त्याचे होत असते. या ठिकाणी डोळ्यांमार्फत त्याची ऊर्जा जी आहे ते प्रसारित करत असतात. ती ऊर्जा आपल्याला दिसते आणि त्याद्वारे त्या ज्या ऊर्जा आहे त्या आपल्या मज्जारज्जूंमार्फत, मज्जातंतूंद्वारे जे आहे त्या मेंदूंपर्यंत पोहोचवल्या जातात आणि त्या ठिकाणी जे आहे ह्या उत्तेजना म्हणून जे आपल्याला सादर केले आहे, ती शारीरिक ऊर्जा विविध प्रकारच्या संवेदना ज्या आहेत त्या आपल्याला प्रदान करत असतात. आपण एक-एक या ठिकाणी अभ्यासूया. या संवेदनांची प्रक्रिया आता जर आपण बघितलं तर अशा प्रकारे आपला मज्जातंतू असतो. या ठिकाणी मधात जे आहे त्या ठिकाणी न्यूक्लियस असतो आणि आपण म्हणू की इथे बारीक जी आहे ते टोकं आपल्याला दिसत आहेत. ती छोटी-छोटी जी आहे ती टोकं ज्याला एक्सॉन्स असे म्हणतात. ते काय करतात तर ते इलेक्ट्रिक सिग्नल्स जे आहेत ते रिसीव्ह म्हणजेच त्या ठिकाणी जे आहेत ते धारण करण्याचे काम करत असतात. आपल्याला कुठलाही जर आपल्याला कुठलीही गोष्ट टोचत असेल, तर ते टोचण्याची जी प्रक्रिया आहे ती काहीतरी संवेदना त्या ठिकाणी होत आहे. ती संवेदना जी आहे ती धारण करण्याचं काम आपले हे मज्जारज्जू करतात आणि त्यानंतर ते जे आहेत ते हे सिग्नल पोहोचवतात एका मज्जारज्जूकडून ते सिग्नल दुसऱ्याकडे दुसऱ्या अशा जाळ्या करत या एका हातातली जी संवेदना आहे ती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम होत असतं. ह्या प्रक्रियेमध्ये उत्तेजना म्हणजेच रिसेप्टरचं उदाहरणार्थ प्रकाश आहे, आवाज आहे, स्पर्श आहे, हे रिसेप्टर रिसीव्ह केले जातात. आपले जे ज्ञानेंद्रिय आहे यांच्याद्वारे ग्रहण यांना केलं जातं. त्या पायरीला आपण उत्तेजना म्हणतो. त्यानंतर दुसरी जी पायरी असते ते ट्रान्सडक्शन म्हणजेच या संवेदीय माहितीचे रूपांतर जे आहे ते न्यूरल सिग्नल्समध्ये यांचं रूपांतर होतं. हे न्यूरल सिग्नल्स जे आहेत ते संवेदी मार्गाद्वारे म्हणजेच आपल्या मज्जारज्जूंद्वारे जे आहे ते आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवले जातात, ज्याला ट्रान्समिशन असं म्हणतात आणि मेंदू हे सिग्नल्स ग्रहण करून त्याला जाणीवपूर्वक अनुभवाला अर्थ जो आहे तो लावण्याचं काम करतो, त्याला निवडतो, त्याला व्यवस्थापित करतो आणि अर्थ लावण्याचं काम करतो. त्यालाच धारणा किंवा आकलन असे म्हटले आहे. तशा पूर्ण जी आहे ती प्रक्रिया अशा 4 पायऱ्यांद्वारे ही प्रक्रिया पूर्ण होताना आपल्याला दिसून येते आणि जर आपण बघायला गेलं तर ही एवढी मोठी प्रक्रिया फ्रॅक्शन ऑफ सेकंड जी आहे ते होतं. उदाहरणार्थ जे मी मगाशी उदाहरण दिलं की काहीतरी टोचतंय किंवा समजा आपल्या हाताला कुठला तरी कीटक जो आहे तो चावत आहे. मेंदू जे आहे त्या माहितीला अर्थ लावतो की मला काहीतरी कीटक चावत आहे. उदाहरणार्थ जर आपण म्हणू की मच्छर चावत आहे, लगेच मेंदू दुसऱ्या हाताला जे आहे ते सिग्नल्स पाठवतो की इथे मच्छर आहे. तो हात येतो आणि तो मच्छर मारला जातो किंवा त्याला उडवलं जातं. त्याचे किरण आहे ते परावर्तित होताना दिसून येतात आणि नंतर आपल्या डोळ्यामध्ये जसेच चष्म्यामध्ये लेन्स असतात, तशा प्रकारे आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा लेन्स असतात. त्या बाहुली नावाच्या छिद्रामधून आपल्या लेन्सपर्यंत जे आहे ते हे प्रकाश किरण पोहोचत असतात आणि मग आपल्या डोळ्याच्या बुबुळमध्ये जो रंगीत भाग असतो बाहुलीचा, त्यामध्ये हे प्रकाश किरण जे आहे ते प्रवेश करतात आणि त्यानंतर जो आहे ते प्रकाश बंद करण्यासाठी आपल्याला संकुचित किंवा अधिक प्रकाश देण्यासाठी या बाहुलीची जी आहे ती संकुचनाची किंवा विस्तीर्णाची जी आहे उघडण्याची प्रक्रिया होत असते आणि आपल्या डोळ्यामागील बाजूस जो पडदा असतो त्या पडद्यावर जो आहे तो परावर्तित हा प्रकाश जो आहे तो होत असतो आणि त्या माध्यमातून आपल्याला विविध वस्तू किंवा आजूबाजूचे जे जग आहे ते त्या ठिकाणी आपल्याला दिसते. आपल्या डोळ्याच्या पाठीमागे जो हा पडदा आहे त्यामध्ये विविध रॉड्स आणि कोन्स जे आहेत ते असतात. म्हणजेच त्या ठिकाणी रॉड्स किंवा शंकूच्या आकाराचे जे आहे ते त्या ठिकाणी असतात, की ज्यामधून आपल्याला प्रकाशाचा, उजेडाचा आणि त्याचबरोबर रंगाचा जो आहे तो अनुभव आपल्याला या ठिकाणी होत असतो. उदाहरणार्थ
हा या ठिकाणी मोठा करून जो आहे, तो आपल्या डोळ्याच्या मागचा पडदा जो आहे, तो दाखवण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी विविध मागे सगळ्यात मागे तुम्हाला मोठे जे आहे ते रॉड्स आणि छोटे शंकूच्या आकाराचे जे आहे ते कोन्स जे आहे ते दिसतात. प्रत्येक डोळ्यामध्ये अंदाजे 120 दशलक्ष रॉड पेशी असतात. तर 6 दशलक्ष शंकू पेशी ज्या आहेत त्या असतात. रॉड पेशी प्रकाशासाठी अधिक संवेदनशील असतात. म्हणजे जो आजूबाजूचा प्रकाश जो आहे तो आपल्याला ह्या रॉड पेशीद्वारे दिसतो. उदाहरणार्थ एखाद्या वेळेस जेव्हा आपण एकदम अंधारातून जे आहे ते उजेडाकडे येतो, त्यावेळेस आपले डोळे जे आहे त्याला आपण डोळे दिपतात असं म्हणतो. का? कारण एकदम उजेडाकडे जे आहे तेव्हा आपल्याला बघताना किंवा जर आपण सूर्याकडे बघितलं तर आपल्या डोळ्यावर जे आहे त्या ठिकाणी तो सूर्याचा प्रकाश ग्रहण करताना आपल्या डोळ्यातली जी बाहुली आहे ती प्रसरण पावते, आकुंचन पावते आणि या ठिकाणी जे आहे, हे रॉड जे आहे त्या प्रकाशाला चे संवेदन करण्यामध्ये काम करताना दिसतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जे आहे ते मग उजेडामध्ये किंवा जर मंद प्रकाशातही जे आहे ते आपल्याला पाहायला हे मदत करताना काम करतात. उदाहरणार्थ जेव्हा आपल्या घरातली लाईट गेलेली असते, वीज त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला दिसत नाही. पण हळू-हळू जे आहे, ते आपण काय आहे, त्या अंधाराचा आपल्याला अंदाज येतो आणि मग त्या आपण म्हणू की कमी प्रकाशात सुद्धा, मंद प्रकाशात सुद्धा आपल्याला हळू दिसतं. तर तो जे आहे ते कशामुळे? तर हे रॉड जे आहे, ह्या रॉड्स पेशी जे आहे, ते काम जे आहे ते करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जो आहे, ते मंद प्रकाशात आपल्याला पाहण्यास मदत होते. आणि त्यानंतर ज्या या शंकूच्या आकाराच्या पेशी आहे, ज्याला आपण कोन्स असं म्हणतो, त्यामधून आपल्याला रंगांचं जे आहे ती माहिती होताना दिसून येते. आता काही वेळेस आपल्याला दिसून येईल की काही जे लोक असतात किंवा काही व्यक्ती असतात त्यांना रंगाचा किंवा रंग जे आहे ते व्यवस्थित दिसत नाही, बरोबर दिसत नाही. त्यामध्ये रंगांचा आंधळेपणा जो आहे तो या व्यक्तींना असतो. ज्यामध्ये हे ज्या शंकूच्या पेशी आहे यांमध्ये जे आहे हे योग्य प्रकारे कार्य करत नाही आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीमध्ये रंगांचा आंधळेपणा जो आहे तो आपल्याला आलेला दिसून येतो. यामध्ये आपल्याला हे एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तींचे हे नेत्रगोलक किंवा आपला जो डोळा आहे तो खूप मोठा असतो किंवा काही व्यक्तींचा खूप छोटा असतो. ज्याच्यामुळे आपली दृष्टी जी आहे ती हे होते. त्याचबरोबर आपण जर म्हणतो, की डोळ्याची जी लेन्स आहे रेटिना ती समोरच्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करते. त्यावर थ्रेड जी आहे ती त्यावर आपल्या जी डोळ्याच्या मागच्या पडद्यावर मोठे असल्यामुळे जी आहे, जी प्रतिमा आहे ती योग्य पडत नाही आणि त्याच्यामुळे जवळच्या वस्तूकडे जी आहे, जी दृष्टी आपल्याला स्पष्ट प्रकारे दिसत नाही. जसं-जसं एखाद्या व्यक्तीचं वय वाढतं, त्यावेळी सुद्धा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होताना दिसून येतात आणि त्याच्यामुळे कधी-कधी आपल्याला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही, तर कधी-कधी दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. ज्यावेळेस जवळची दृष्टी जी आहे ती स्पष्ट असते, परंतु दूरची वस्तू अस्पष्ट दिसते, त्याला आपण जवळची दृष्टी असं म्हणतो. तर कधी-कधी डोळ्याचा गोळा हा खूप लहान असतो आणि त्याच्यामुळे जे आहे ती प्रतिमेवर लक्ष केंद्रित करता येत नाही आणि जवळची वस्तू अस्पष्ट होतात आणि दूरची जी आहे ती वस्तू किंवा त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसते, त्याला दूरदृष्टी असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण जे आहे ते आपल्या डोळ्यांमार्फत जे आहे ती विविध माहिती जी आहे ती प्राप्त करत असतो. त्यानंतरचे जे संवेदन आहे ते आहे श्रवण. आपल्या 100% जी माहिती येत असते, यामधील 80% माहिती आपल्याला डोळ्यांद्वारे किंवा डोळे ह्या ज्ञानेंद्रियांद्वारे आपण प्राप्त करत असतो, हे आपण अभ्यासले. उरलेली जी 20% माहिती आहे, त्यातील 15% माहिती ही आपल्याला कानांद्वारे आपण श्रवण करत असतो, आपण ऐकण्याचे काम करत असतो. कान आपण ज्याद्वारे ऐकण्याची संवेदना आपल्याला होते. आपल्या दोन्ही बाजू जे आहे, ते जे 2 कान आहे, ज्यामधून बाह्य जगातील विविध आवाज जे आहेत ते आपल्याला येत असतात. आजूबाजूला विविध ध्वनी जे आहेत ते त्या होत असतात आणि या ध्वनीमधून, या ध्वनीच्या स्रोतांमधून काही कंपने होतात, काही हालचाली होतात आणि ज्या हवेच्या दाबामध्ये ज्या आहेत त्या प्रसारित
होत असतात आणि जे आपल्या कानांद्वारे त्यांना धारण केलं जातं आणि नोंदवलं जातं. या ध्वनींमध्ये मुख्य जी वैशिष्ट्ये आहेत 3 ते म्हणजेच पिच, त्याच्यानंतर लाउडनेस किंवा टिम्बर त्याला असे नाव देण्यात आलेले आहे. ध्वनीची उच्च आणि निम्न गुणवत्ता, त्याच्यानंतर ज्या लाटा किंवा ज्या लहरी आहे, त्यांचं कंपने जे आहे ते कशाप्रकारे होतं, यावर त्याच्यानंतर वेगवान कंपने आहे की जास्त कंपने आहे, याद्वारे लहरी ज्या आहेत त्या मोठ्या आहेत, त्यांचे विस्तार पावलेले आहेत की आकुंचित पावले आहेत, यावरून विविध गोष्टींचं श्रवण आपल्याला होताना दिसून येतं. जेव्हा आपण आपल्या टेलिव्हिजनचा आवाज वाढवतो, तेव्हा कंपनचा किंवा जर तुम्ही स्पीकरवर बघितलं असेल, तर आवाज वाढवला तर स्पीकर जे आहे ते हालताना दिसतात. म्हणजेच त्या आवाजामुळे ते काय आहे, कंपन पावतात आणि त्या ठिकाणी आवाज जो आहे तो मोठा होतो. टिम्बर हा आवाजाचा दर्जा आहे, की ज्यामुळे आपल्याला विशिष्ट ध्वनी स्त्रोतांकडून आपल्याला आवाज येताना त्याला आपण टिम्बर असे म्हटले आहे. उदाहरणार्थ शहनाईवर वाजवलेली नोट किंवा पियानोवर वाजवल्याप्रमाणे ती वाजणार नाही. कारण की दोन्ही जे इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते कसे आहेत, वेगवेगळे आहे. अशाच प्रकारे ध्वनीचे वेगवेगळे आपण जे आहे त्याचे आपण मोजमाप करण्यासाठी पिच किंवा लाउडनेस किंवा त्याची वारंवारता याच्यासाठी जे आहे ह्या विविध ध्वनी लहरींचा जो आहे तो वापर या ठिकाणी करत असतो. खालील आकृतीद्वारे जे आहे ते आपल्याला कळेल, की ह्या ज्या ध्वनी लहरी आहे आपल्या कानाद्वारे जे आहे त्या धारण केल्या जातात. त्यांची संवेदना आपल्या कानांना होते. या हे बाह्य कर्ण ज्याला म्हणतात, त्याद्वारे जे आहे त्या ध्वनी लहरी या जे त्या ठिकाणी इयर कॅनल आहे त्यामधून आत पाठवले जातात आणि त्याच्यानंतर जो इयर ड्रम आहे म्हणजेच कानाचा पडदा आहे, त्यावर ह्या ध्वनी लहरी ज्या आहेत त्या आदळतात आणि ज्यामधून आपल्याला जो आहे तो आवाज ऐकू येतो आणि आपली श्रवणाची प्रक्रिया जी आहे ती अशा प्रकारे पूर्ण होताना आपल्याला दिसून येते. यानंतरची जी प्रक्रिया आहे ती आहे गंध. म्हणजेच दृष्टी, श्रवण, चव, गंध, त्वचा इत्यादी या ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्या शरीराच्या जवळच्या वस्तू किंवा घटनांबद्दल आपल्याला ज्ञान होत असतं. या दृष्टी, श्रवण, वास या ग्रहणश्रम प्रणाली आहे, ज्या अंतरावरील उत्तेजनांना प्रतिसाद देऊन आपल्या जगाची संवेदना आपल्याला करताना दिसून येतात. यातील गंध जर आपण बघितलं तर आपल्या नाकांमध्ये सुद्धा रिसेप्टर पेशी आहे. म्हणजेच जे आहे ते गंध जे आहे ते रिसीव्ह किंवा त्याचे संवेदन करताना आपल्याला दिसून येतं. आपल्याला गंधाची भावना मिळते. हवेमध्ये जे विविध रसायनं, विविध ज्या वस्तू असतात त्यामधून जे गंध प्रसरण पावत असतात, ते जे आहे ते विविध रसायनांद्वारे जे आहे ते प्रसरण पावत असतात आणि त्यांना जे आहे ते आपल्या नाकातील पोकळीद्वारे जे आहे, रिसेप्टरद्वारे जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते ग्रहण केले जातात आणि त्या रिसेप्टर्सला ते काय करतात, उत्तेजित करतात आणि जसं आपण आधी बघितलं, की हे रिसेप्टरने रिसीव्ह केलेले किंवा ग्रहण केलेले जे आहे, ते उत्तेजित केलेले जी माहिती आहे ती आपल्या मज्जारज्जूंद्वारे जी आहे ती आपल्या पर्यंत जी आहे ती पोहोचवली जाते. मानवामध्ये फक्त 50 दशलक्ष जी आहे ती ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्यामधून आपल्याला गंध किंवा वास येत असतो. तर कुत्र्यांमध्ये जे आहे ते 200 दशलक्षापेक्षा जास्त रिसेप्टर असतात. म्हणूनच कुत्रे हे वास घेण्यास अधिक संवेदनशील असतात आणि त्यामुळेच पोलीस विभागात किंवा गुन्हे किंवा गुन्हेगार शोधण्यासाठी डॉग स्क्वॉड जे आहे ते ठेवले जाते. इतर संवेदनांच्या तुलनेत मानवामध्ये गंधाची संवेदना अनेक प्रकार होते. म्हणजेच आपल्याला गंध जो आहे तो नाकाद्वारे होतच असतो. त्याचबरोबर जे आपल्याला विविध वस्तूंची जी चव असते, त्यावरून सुद्धा आपण बरेच वेळा गंधांचा जो आहे तो अंदाज लावत असतो. यानंतर जी आहे ती संवेदना आहे ती म्हणजे चव. चवेची संवेदना वासाशी म्हणजेच गंधाशी सुद्धा संबंधित आहे. चव प्रामुख्याने जिभेवरच्या पृष्ठभागावर आणि जे बाजूला पसरवलेले जे कळ्या आहेत त्यावर अवलंबून असते. म्हणजेच उदाहरणार्थ या ठिकाणी ही लहान मुलगी आईस्क्रीम खात आहे, गोड चव आहे. तर आपल्याला जिभेचे
आपण म्हणू, की जो पृष्ठभाग आहे वरचा, त्यावर आपल्याला चव जी आहे त्याचे रिसेप्टर्स असतात आणि जिभेच्या ज्या कडा आहेत त्यामध्ये सुद्धा जे आहे त्या चवेचे रिसेप्टर्स आपल्याला दिसून येतात. मानवामध्ये सुमारे 10,000 चव कळ्या असतात. याउलट कोंबडीमध्ये त्या फक्त 24 असतात आणि कॅटफिशमध्ये स्वाद कळ्यांची जास्तीत जास्त संख्या असते, जी 1,75,000 दिसून येते, पण ती संपूर्ण शरीरात जी आहे ती विस्तारित केली जाते. आता या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर भरपूर जे आहे ते चव आहेत, या रिसेप्टर पेशी आहे. पण त्यापैकी जर आपण बघायला गेलं तर 4 मूलभूत चव आहेत, की ज्यांना गोड, खारट, आंबट आणि कडू. पण या 4ही चवींपेक्षा इतर कितीतरी चवी आपल्याला ज्या आहेत त्या ओळखता येतात. उदाहरणार्थ तुरट ही सुद्धा चव आपल्याला येते. जेवताना सुद्धा अन्नाची फक्त चवच कळत नाही, पण ही चव कळताना त्या वस्तूचा वास, गंध, त्याचा पोत कसा आहे, त्याचे तापमान कसे आहे, जीभ आणि तोंडावर पडणारा दबाव, याच्यामुळे त्याची जी संवेदना आपल्याला लक्षात येते, यामधून सुद्धा आपण त्याची चव किंवा त्याचा स्वाद जो आहे, तो अवलंबून असतो आणि त्यामधून सुद्धा आपण त्या पदार्थाची संवेदना घेत असतो. साधारणपणे मिठाची संवेदना, ज्याला आपण खारट म्हणू, ते जिभेच्या टोकावर असतं आणि बाजूवर सर्वाधिक असतं. जिभेच्या बाजूला आंबट आणि जिभेच्या मागील बाजूस आपल्याला कडू ही जी आहे, ती चव आढळून येते. वयाबरोबर जिभेवरची चव कळ्यांची संख्या सुद्धा कमी होते आणि परिणामी वृद्ध लोक मुलांच्या तुलनेने चवीबाबत कमी संवेदनशील असतात. त्यानंतरचा जो संवेदना आहे, ती आहे आपली त्वचा, की ज्यामध्ये आपल्याला दिसून येतं, की आता त्वचामध्ये आपल्याला कशाप्रकारे, तर यासाठी जर आपण एखादा प्रयोग करून बघितला, तर 3 बादल्यांमध्ये जर आपण पाणी घेतलं, की एकीमध्ये थंड, दुसरीमध्ये उबदार आणि तिसऱ्यामध्ये कोमट. आता आपला एक हात जो आहे, तो थंड पाण्याच्या बादलीत जो आहे, तो आपण टाकला आणि दुसरा हात कोमट पाण्याच्या. तर असं वाटेल, की उष्णता आणि थंडी ही फक्त त्या भागावर जिथे पाणी हाताला पाणी आणि हवा या दोन्ही गोष्टी एकमेकांना भेटतात, त्या ठिकाणीच आपल्याला त्याचा जो आहे तो अ, संवेदना जी आहे ती होत आहे. त्याचं सेन्सेशन जे आहे ते होत आहे, असं आपल्याला दिसतं. त्यानंतर हे दोन्ही हात आपण बाहेर काढून कोमट पाण्याने बादलीत जर आपण ते टाकले, तर कोमट पाण्यात हाताला थंड आणि थंड पाण्यात असलेल्या हाताला जे आहे ते उबदार आपल्याला वाटतं. कारण की गरम पाण्यातून आपण हात जेव्हा कोमट पाण्यात टाकतो, तर ते पाणी आपल्याला हळू-हळू थंड वाटतं. तर तेच एकदम थंड पाण्यातून हात काढून जर आपण कोमट पाण्यात, या ठिकाणी काय आहे, तर आपल्या त्वचेला जी आहे ती थंड, गरम किंवा तापमानाची जी आहे ती संवेदना होत असते आणि ह्या तापमानात जर बदल झाला, तर त्याची सुद्धा संवेदना आपल्या त्वचेला होत असते. त्वचेची उत्तेजित होणे म्हणजेच आपल्याला शरीराला जी आहे ती माहिती त्या ठिकाणी मिळत असते, की गरम आहे. किमान 4 वेगवेगळ्या संवेदनांचे आयोजन म्हणजेच आपल्याला दाबाचं जे आहे ते सेन्सेशन होतं, उबदारपणाचं सेन्सेशन म्हणजेच गरम किंवा थंडी आहे आणि त्याचबरोबर वेदना याचे सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते संवेदन किंवा सेन्सेशन होताना आपल्याला दिसून येतं. त्वचेची संवेदनशीलता शरीराच्या त्या भागामध्ये तीव्र असते, की ज्यामध्ये सभोवतालच्या जगाचे आपण सर्वात अधिक म्हणजे जे आपण म्हणू, की बोटे आहेत, आपले ओठ आहे, जीभ आहे, या ठिकाणी आपल्याला जास्त तीव्र संवेदना होताना दिसून येते. एखाद्या टोकदार वस्तूला जेव्हा आपण स्पर्श करतो, तेव्हा तो जो अनुभव होतो, तो काय आहे, तर तो दाब जो आहे, तो आपल्याला होत असतो. त्याला दाब किंवा स्पर्श असं आपण म्हणूया. शरीराचे काही भाग दाब किंवा स्पर्शास जास्त संवेदनशील असतात. म्हणजेच आपले ओठ झाले, बोट झालं, हात झाला किंवा जिभेचे टोक हे अतिशय संवेदनशील क्षेत्रे आहेत. तर आपल्याला त्या ठिकाणी बघितलं तर हात, पाय या ठिकाणी कमी संवेदना होते किंवा आपल्या पायाचा जो तळवा आहे, तो थोडा कडक असतो. त्या ठिकाणी आपल्याला संवेदना ही कमी होताना दिसून येते आणि हे जे वेगवेगळे अनुभव आहेत, ते त्या ठिकाणी कशाप्रकारे स्पर्श होत आहे, कशाप्रकारे दाब जो आहे, तो त्या ठिकाणी पडत आहे, यामधून आपल्याला याची संवेदना होताना दिसून येते. तापमान आणि वेदनांसाठी जे आपण या ठिकाणी म्हणू, की आपल्या त्वचेमध्ये
काही रिसेप्टर्स असतात. ते रिसेप्टर्स जे आहेत ते माहिती ग्रहण करण्याचे काम करतात आणि ती माहिती हळू-हळू मेंदूपर्यंत जी आहे ती पोहोचवली जाते. वेदनांची संवेदना हा बराच वादाचा किंवा वेदना ज्या आपल्याला वेदना होत असतात, त्यामध्ये जे आहे ते दुखापतीमुळे सुद्धा आपल्याला वेदना होताना दिसून येतात किंवा ज्या अप्रिय संवेदना असतात म्हणजेच आपल्याला पिन टोचत आहे किंवा काहीतरी टोचत आहे, तर ती जी संवेदना आहे ती कशी आहे, ती चांगली नाही आहे, अप्रिय आहे. कारण त्यामुळे आपल्याला कुठेतरी त्वचेला आपल्याला त्रास होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला कळतं, की त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी वेदना होत आहे. तर या ठिकाणी जे आहे वेदना त्वचेतच नाही तर इतर ज्ञानेंद्रियाच्या मज्जातंतूच्या विविध भागांमधून सुद्धा प्राप्त. कारण की डोळ्यांना सुद्धा जेव्हा आपल्याला दिसतं, की काहीतरी टोकदार वस्तू आपल्याला टोचत आहे, तर ती ती माहिती सुद्धा जी आहे ती मेंदूपर्यंत पोहोचवली जाते. म्हणजेच विविध प्रकारे माहिती जेव्हा पोहोचवली जाते, त्यानंतर यांचा संकलित प्रकारे जो आहे, तो अर्थ प्राप्त होऊन त्या ठिकाणी वेदनेची जी आहे ती संवेदना होताना आपल्याला दिसून येते. कायनेस्थेटिक संवेदना म्हणजेच या ठिकाणी आपले स्नायू झाले, सांध्याच्या ज्या स्थिती आहे किंवा हालचाली ज्या आपल्याला होत असतात, आपल्या विविध अवयवांच्या, यांची माहिती ज्यावेळेस आपल्याला होत असते, त्याला आपण कायनेस्थेटिक संवेदना असे म्हणू, की जी भावना आपल्याला आपल्या शरीराच्या अवयवांच्या स्थानाविषयी एकमेकांच्या संदर्भात माहिती देते आणि आपल्याला हालचाल करण्यास अनुमती देते, त्याला कायनेस्थेशिया असे म्हणतात. म्हणजेच तुम्हाला जर म्हटलं, की तुमच्या डोळ्यांना हात लावा, तर आपला हात बरोबर इथे जातो. नाकाला हात लावा, तर इथे. तर आपल्याला या ठिकाणी आपल्या हाताची पण हालचाल होत आहे आणि आपण विशिष्ट अवयवांना त्या ठिकाणी जे आहे ते स्पर्श करतो आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी ही माहिती जी आहे ती आपल्याला प्राप्त होत आहे. विविध आपल्या शरीराच्या अवयवांबद्दल आणि त्यानुसारच आपण आपल्या शरीराच्या अवयवांची हालचाल करतोय, ज्याला कायनेस्थेटिक किंवा कायनेस्थेटिया असे म्हणतात. कायनेस्थेटिक रिसेप्टर आपल्या स्नायूंमध्ये, ज्याला आपण मसल्स म्हणू, त्या ठिकाणी असतात आणि या स्नायूंद्वारे जी आहे ती माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवली जाते. स्नायूंद्वारे जे आहे ते आकुंचन आणि प्रसरण पावण्याचे काम करून जी आहे ती माहिती त्या ठिकाणी पोहोचवली जाते. आणि या ठिकाणी जे आहे ते विविध कायनेस्थेटिक रिसेप्टर शरीराच्या हालचालींबाबत जी आहे ती माहिती मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे काम करताना दिसून येतात. आता संवेदनाचे किंवा आकलनाचे स्वरूप आणि व्याप्ती काय? तर हे संवेदन ज्या ठिकाणी आपल्याला होत असते, आकलन ज्या ठिकाणी आपल्याला होत असते, त्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते माहितीचे जे आहे ते आपल्याला 3 प्रक्रिया होताना दिसून येतात, ज्याला आपण सिलेक्शन, इंटरप्रिटेशन आणि ऑर्गनायझेशन म्हणू. परसेप्शन जेव्हा होतं, ते परसेप्शनमध्ये 3 प्रक्रिया ज्या आहेत त्या अंतर्भूत आहेत. सिलेक्शन, ज्या ठिकाणी आपण म्हणू की माहितीची निवड करणे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन म्हणजेच ती व्यवस्थापित करणे आणि इंटरप्रिटेशन म्हणजेच माहितीला अर्थ लावण्याची प्रक्रिया. या 3 प्रक्रियांद्वारे जे आहे ते माहितीचे आकलन किंवा जे संवेदना होते त्याचे आकलन आपल्याला होत असते. ही संवेदना संज्ञानात्मक आणि मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे. कॉग्निटिव्ह प्रोसेस आपण ज्याला म्हणू. कॉग्निटिव्ह आणि सायकॉलॉजिकल प्रोसेस आहे, की ज्यामध्ये प्राथमिकता आपल्या इंद्रियांद्वारे जे 5 आपले ज्ञानेंद्रिय आहे, त्यांमार्फत आपल्याला संवेदना होते, आपल्याला उत्तेजना प्राप्त होते, की त्या ठिकाणी आणि ही माहिती नंतर जी आहे ते मेंदूमध्ये संबंधित भागांमध्ये जी आहे ती पुरवली जाते, पाठवली जाते आणि मेंदूमध्ये जी विद्यमान संरचना आहे किंवा आहे, त्या ठिकाणी तिचं व्यवस्थापन केलं जातं आणि नंतर आपल्याला जे आधी अनुभव आले असतात, त्या अनुभवांचा वापर करून त्याला अर्थ लावला जातो. उदाहरणार्थ जे फूल बघितले आहे, ते कोणतं आहे? जर आधी मी गुलाबाचे फूल बघितले असेल, तर त्या अनुभवाद्वारे मी सांगू शकेल, की ते फूल जे आहे ते गुलाबाचे आहे. पण जर मी अनुभवच घेतला नसेल, तर मला त्याचे नाव सांगता येणार नाही. तर या ठिकाणी कुठलेही ज्यावेळेस आपण सेन्सेशन संवेदन करत असतो, त्याला आकलन करताना तो अनुभव आपण पूर्वी घेतला असणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या सभोवतालचे लोक, वस्तू हे कसं समजून घेतो, यामध्ये ही प्रक्रिया जी आहे ती महत्वाची भूमिका पार पाडते.
की ज्यामध्ये एखादी वस्तू आहे, व्यक्ती आहे, ज्याला आपण अनुकूल वाटतो त्यापेक्षा एखाद्या गोष्टीला किंवा व्यक्तीला जे प्रतिकूल वाटतं त्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय करतो प्रतिसाद करताना दिसतो आणि त्या ठिकाणी ही प्रक्रिया सिलेक्शन, ऑर्गनायझेशन आणि इंटरप्रिटेशनची प्रक्रिया आपल्याला होताना दिसून येते. आपण एक-एक प्रकारे ही प्रक्रिया अभ्यासूया. पहिली जी प्रक्रिया आहे आकलनाच्या प्रक्रियेमध्ये माहिती निवडणे, की ज्या ज्ञानेंद्रियांमार्फत, पाचही इंद्रियांमार्फत ज्यावेळेस आपण माहिती घेत असतो, त्यामध्ये आपण जे आपल्या सभोवतालच्या उत्तेजनांचा समावेश होतो, त्यामध्ये ही माहिती आपल्या मेंदूंवर जी आहे ती प्रक्रिया करतात. या विविध गोष्टींमधून आपण काय करतो, माहिती निवड करण्याचे काम जे आहे ते करत असतो आणि त्या ठिकाणी जे आहे, हे आपल्या प्रक्रियेवर जे आहे ते प्रभाव टाकण्याचे काम करतात. निवड करणे हा आकलन प्रक्रियेचा पहिला भाग आहे, की ज्यामध्ये आपण आपले लक्ष जे आहे, ते इतर अनेक संभाव्य उत्तेजकांपैकी एका विशिष्ट येणाऱ्या संवेदी किंवा माहितीवर आपण काय करत असतो, केंद्रित करत असतो. याचे जर उदाहरण द्यायचे झाले, तर या ठिकाणी जे आहे, ते तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, तर हे 2 चित्र या ठिकाणी दिले आहे. या 2 चित्रांपैकी जो आहे, ते या चित्रांमध्ये काय दिसत आहे? तर पहिलं जर चित्र बघायला गेलं, तर काही लोकांना त्या ठिकाणी बदक दिसू शकतं, तर काही लोकांना त्यामध्ये ससा सुद्धा दिसू शकतो. हे जे आहे फेमस आपण ज्याला म्हणू, की आकलनाची चित्र आहेत, त्यामधील काय जे आहे ती 2 चित्रे या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, की ज्या ठिकाणी परसेप्शन आपण कोणत्या गोष्टीवर जे आहे किंवा कशाची निवड करतोय आकलनामध्ये, कशावर आपलं लक्ष केंद्रित करतो आहे, त्यानुसार त्याला आपण अर्थ जो आहे तो प्रदान करतो आणि तशाच प्रकारचे आकलन जे आहे ते आपल्याला होत असतं. जर आपण त्या जे आहे ते बदकाच्या चेहऱ्याकडे जे आहे किंवा चोचीकडे जे आहे ते लक्ष केंद्रित केले, तर आपल्याला त्या ठिकाणी जो आहे तो बदक जो आहे तो दिसून येतो आणि तेच डोळ्याकडे आणि त्या जी चोचीला जर आपण त्या सश्याचे कान असे समजले, तर त्या ठिकाणी आपल्याला ससा सुद्धा जो आहे तो श दिसतो. तर या ठिकाणी जे आहे ते आपण लक्ष कशावर केंद्रित करतो, त्यानुसार आपल्याला त्या गोष्टीचे संवेदन किंवा आकलन होतं. आता दुसऱ्या प्रक्रियेमध्ये जो आहे ते आपल्याला या ठिकाणी फ्लॉवर पॉट किंवा ज्याला आपण वास असं म्हणू, तो दिसतो. जर आपण जो काळी बाजू आहे किंवा काळा रंग जो आहे, त्याकडे जर आपण आपले लक्ष केंद्रित केले, तर तेच जर आपण पांढऱ्या भागाकडे लक्ष केंद्रित केले, तर त्या ठिकाणी आपल्याला 2 समोरासमोर असणारे चेहरे जे आहेत, ते दिसून येतात. आता या ठिकाणी जी माहिती आपल्याला दिसत आहे, जी माहिती आपण ज्ञानेंद्रियांद्वारे प्राप्त करून घेत आहे, त्या माहितीमध्ये आपण कशावर आपलं लक्ष केंद्रित करतो, कशाप्रकारे ती माहिती निवडतो, याद्वारे आपल्याला आपलं आकलन जे आहे ते काय होत असतं, बदलत असतं आणि अशा प्रकारे आकलनामध्ये माहिती निवडीची प्रक्रिया होत असते. आपल्या सभोवताली विविध प्रकारचे जे आहे त्या वस्तू घडत असतात. आता या ठिकाणी जे आहे जर अ, माझं जे लेक्चर सुरू आहे, मी जे बोलत आहे, तर माझा आवाज हा सुद्धा तुमच्या कानाद्वारे जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. पण वातावरणात असे इतर सुद्धा आवाज जे आहे ते तुमच्या आजूबाजूला असेल, की घरामध्ये जर आहे जर पंखा सुरू असेल, तर त्या पंख्याचा आवाज, बाजूने खिडकीजवळ बसले असेल, तर एखाद्या गाडीचा आवाज जो आहे तो आपल्याला येत असतो किंवा घरामध्ये जे आहे ती आई जी आहे स्वयंपाकघरामध्ये काम करत असेल, तर भांड्यांचे आवाज सुद्धा जे आहे ते आपल्याला येत असतात. तर या विविध आवाजांमधून आपण एक आवाज ज्या ठिकाणी मी बोलत आहे, तो आवाज निवडला आहे आणि त्याद्वारे जी येणारी माहिती आहे, ती तुम्ही ग्रहण करण्याचे काम करत आहे. ती माहिती तुमच्या मेंदूंपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे आणि मी जे बोलत आहे, मी जे शब्दांचा वापर करत आहे, त्याला अर्थ लावण्याचे काम जे आहे, ते मेंदूंमध्ये आपल्याला होताना दिसून येतं. अशा प्रकारे माहिती निवडण्याची पहिला भाग जो आहे, तो निवड हा आकलनाचा पहिला भाग असतो आणि विविध ज्ञानेंद्रियांमार्फत जे आपल्याला विविध अनुभव येतात, त्यापैकी आपण काय करतो, तर पहिलं सर्वात प्रथम जे काम करतो, ते म्हणजेच निवड करून त्या माहितीवर लक्ष केंद्रित करण्याचे काम करत असतो. दुसरी जी या ठिकाणची जी पायरी आहे, ती जी आहे त्याला आपण संघटन असं म्हणू. या अवस्थेमध्ये
जी उत्तेजनांची मांडणी आहे, ती मानसिकदृष्ट्या त्याला अर्थ जो आहे, तो प्राप्त करून देण्याचे काम केले जाते. पण ते अर्थ ज्यावेळेस आपल्याला प्राप्त करून द्यायचा असतो, त्यावेळेस या माहितीचे संघटन करणे अतिशय आवश्यक असते, की जी आपल्याला मिळालेली माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारे जी मिळालेली माहिती आहे, तिला एकत्रित करणे, त्यानंतर ती कशाशी संबंधित आहे, त्यावर प्रक्रिया करण्याचं काम सुद्धा केलं जातं. अर्थपूर्ण नमुना त्याचा तयार करण्याचं काम जे आहे, ते केलं जातं. उदाहरणार्थ, आपल्याला जो आहे तो फूल जे आहे ते दिसत आहे. पण ते फूल बघून त्या ठिकाणी त्या फुलाचा रंग कसा आहे, त्यानंतर ते फुलाचं जो आहे तर मांडणी जी आहे ती कशाप्रकारे केली आहे, त्याच्या पाकळ्यांचा जो आहे तो आकार कसा आहे, या विविध गोष्टींचं जे आहे ते ज्ञान जमा केलं जातं आणि त्यांचं जे आहे ते एकत्रित पद्धतीने संघटन केल्यानंतर त्याला जे आहे ते माहिती प्रदान करण्याचं काम किंवा अर्थ जे आहे ते प्रदान करण्याचं काम मेंदूद्वारे केले जातं. पण अर्थ देण्यासाठी किंवा अर्थ देण्याआधी त्या माहितीचे योग्य संघटन होणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे संघटन झाले तरच त्याला जे आहे ते अर्थ प्रदान केला जातो. उदाहरणार्थ, आपल्याला स्क्रीनवर जे आहे ते विविध शब्द जे आहे ते दिसत आहे. पण हे शब्दांची एका विशिष्ट प्रकारे मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्या शब्दांचं जो आहे तो अर्थ निघत आहे. त्याला विशिष्ट प्रकारे वाक्यामध्ये त्याची मांडणी करण्यात आली आहे. त्याच्यामुळेच त्याला अर्थ प्राप्त होतो. यामध्ये जर ही मांडणी जी आहे ती मी जर बिघडवली किंवा जो आहे तो आपण याला ज्या ठिकाणी म्हणू की क्रियापदाचे स्थान जे आहे ते बदलले, तर त्या ठिकाणी मांडणी बदलेल आणि दिलेल्या वाक्याला योग्य अर्थ जो आहे तो येणार नाही आणि ज्यावरून आपण त्याचं आकलन करू शकणार नाही. त्याच्या या आकलन प्रक्रियेमध्ये दुसरी जी पायरी आहे ती कोणती असते? त्या माहितीचे संघटन करणे. आणि तिसरी म्हणजे शेवटची जी पायरी आहे, ज्याला आपण म्हणू इंटरप्रिटेशन, म्हणजेच उत्तेजनांना अर्थ नियुक्त करणे, हा शेवटचा टप्पा आहे. जी उत्तेजनांमार्फत आपण माहिती जी आहे, जी आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत माहिती आपण ग्रहण केलेली आहे, त्याला आपल्या अनुभवाद्वारे, आपल्या अपेक्षा, आपल्या गरजा, विश्वास या विविध घटकांद्वारे त्या उत्तेजनांचे स्पष्टीकरण करतो. त्यांना आपण अर्थ जो आहे तो प्रदान करत असतो आणि त्याला जे आहे त्याला शेवटची जी पायरी आहे, ज्याला अर्थनियुक्त करणे अशी शेवटची पायरी असे म्हणतात. आता या ठिकाणी व्यक्तिनिष्ठता सुद्धा येते. म्हणजेच वेगवेगळ्या व्यक्तीद्वारे समान उत्तेजनांना वेगवेगळा अर्थ प्रदान केला जाऊ शकतो. म्हणजेच जी एखाद्या वस्तूची चव आहे, ती जी आहे ती वेगवेगळ्या व्यक्ती जी आहे, असं नाही होणार की गोड आहे त्याला खारट समजलं जाणार. पण व्यक्तीमध्ये त्यामध्ये व्यक्तिनिष्ठता हा गुण जो आहे तो आपल्याला दिसून येतो. म्हणजेच जर आपण म्हणू की वर्गामध्ये जो आहे तर आपण सा एखादा घटक समजवत आहे विद्यार्थ्यांना, ते समजून घेणं यामध्ये सुद्धा आपल्याला व्यक्तिनिष्ठता जी आहे ती दिसते. वेगवेगळ्या व्यक्तींद्वारे त्या ज्या माहिती मिळते, त्याचा वेगवेगळा अर्थ जो आहे तो लावला जाऊ शकतो आणि अशा प्रकारे जी आहे, ही आकलनाची जी आहे ती पायरी पूर्ण होताना आपल्याला दिसून येते. ज्यामध्ये पहिली पायरी सिलेक्शन म्हणजेच माहितीची निवड करणे, दुसरी पायरी म्हणजे ज्याला आपण ऑर्गनायझेशन म्हणजेच माहितीची व्यवस्थापन करणे आणि तिसरी पायरी म्हणजेच इंटरप्रिटेशन म्हणजेच माहितीला अर्थ प्रदान करणे. अशा तीनही पायऱ्यांमधून जी आहे ती माहिती ज्यावेळेस जाते, त्यावेळेस त्या घटकाचे किंवा त्या वस्तूचे आकलन आपल्याला होत असते. तर अशा प्रकारे आज आपण आजचा घटक जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो थांबवूया. आज आपण थोडक्यात काय काय शिकलो आहे ते या ठिकाणी थोडक्यात एकदा बघूया, की ज्याच्यामध्ये संवेदना म्हणजे काय, ज्ञानेंद्रियांमार्फत ज्या चेतनांमध्ये वेगवेगळ्या वस्तू, घटना यांचा अनुभव जो आपण घेत असतो त्याला संवेदना किंवा सेन्सेशन असे म्हणतात. तर त्याच सेन्सेशन किंवा संवेदनांना अर्थ प्राप्त ज्यावेळेस केला जातो किंवा त्यांना अर्थ लावण्याचे काम ज्यावेळेस होते, त्यालाच आकलन किंवा परसेप्शन किंवा धारणा असे म्हणण्यात आलेले आहे.
डोळ्यांद्वारे पाहण्याची प्रक्रिया होते, कानांद्वारे ऐकण्याची प्रक्रिया होते, नाकाद्वारे गंध जो आहे तो घेतला जातो, त्वचेद्वारे स्पर्श आपल्याला कळतो. ती ह्या वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांमार्फत जे आहे, ह्या विविध अनुभव आपल्याला येताना दिसून येतात. संवेदनांमध्ये आपण म्हणू की धारणा या ठिकाणी रिसेप्टरद्वारे जी आहे ती छोट्या-छोट्या किंवा ज्या वस्तू आहे यांच्या संवेदना आपल्याला होत असते, ते मज्जारज्जूंद्वारे जी आहे ती माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवली जाते आणि त्या ठिकाणी त्याला अर्थ लावण्याचे काम जे आहे, आपल्याला जे अनुभव आलेले आहे, आपण जे अनुभव साठवून ठेवले आहे, त्याद्वारे त्याला अर्थ जो आहे तो प्रदान करण्याचे काम आपला मेंदू करत असतो आणि अशा प्रकारे ही पूर्ण संवेदनाची आणि आकलनाची प्रक्रिया पूर्ण होताना आपल्याला दिसून येते. या ठिकाणी वेगवेगळे ज्ञानेंद्रिय वेगवेगळ्या भौतिक जो सभोवताल आहे त्याचा अनुभव घेतात. त्यामध्ये जी संवेदना आहे ती उत्तेजना, ट्रान्सडक्शन, ट्रान्समिशन आणि धारणा, आकलन या 4 पायऱ्यांमधून जी आहे ती संवेदनाची प्रक्रिया पूर्ण होताना दिसून येते. डोळ्यांमार्फत, दृष्टीमार्फत जे आहे ते आपल्याला विविध वस्तूंची संवेदना होते, ज्यामध्ये प्रकाश जे आहे तो परावर्तित होऊन आपल्याला वस्तूंचा जो आहे तो डोळ्यांच्या मागील पडद्यावर तो आकार परावर्तित होत असतो आणि त्यामधून आपल्याला विविध या ठिकाणी म्हणू की वस्तूंचा अनुभव येत असतो. डोळ्यांमधील रॉड्स आणि कोन्सची भूमिका जी आहे ती आपण या ठिकाणी बघितली आहे की रॉड्स पेशी प्रकाशासाठी तर कोन्स पेशी ज्या आहेत त्या रंगांचा अनुभव करून देण्याचे काम जे आहे ते आपल्याला करताना दिसून येतात. आपला डोळा जो आहे ते कशा प्रकारे जो आहे तो लेन्स किंवा रेटिना समोरील प्रतिमेवर लक्ष केंद्रित करतो, यावरून आपली दृष्टी जी आहे ती ठरत असते आणि याचवरून आपल्याला जरा जवळच्या वस्तूकडची दृष्टी स्पष्ट असेल, पण दूरच्या वस्तू अस्पष्ट असेल, तर त्याला जवळची दृष्टी असे म्हणू आणि दूरच्या वस्तू ज्या आहेत त्या स्पष्ट असून जवळचे जे आहे, ती या ठिकाणी जी आहे ती आपल्याला प्रतिमा दिसत नसेल, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याला दूरदृष्टी असं म्हणण्यात येतं. श्रवण ही प्रक्रिया कानांद्वारे होत असते. हवेमध्ये ज्या विविध ध्वनीच्या लहरी असतात, त्यांना धारण करून त्यांना अर्थ लावण्याचे काम जे आहे ते या ठिकाणी कानाद्वारे होताना दिसून येते. गंध जो आहे तो आपल्याला आपल्या नाकाद्वारे जो आहे तो होताना दिसून येतो. या ठिकाणी सुद्धा नाक जे आहे ते विविध नाकातील रिसेप्टर पेशींमुळे जे आहे ती गंधाची भावना आपल्याला प्राप्त करतो आणि ते रिसेप्टरद्वारेच ती माहिती मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते. चवीचे पण तसंच आहे, की चव जिभेवरील जे रिसेप्टर्स असतात, ती ही माहिती घेऊन मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे काम करताना दिसून येतात. आणि शेवटचा जो भाग आहे, त्या ठिकाणी आपण बघितलं आहे, की त्वचेमधील जे रिसेप्टर्स आहेत, ते या ठिकाणी संवेदना प्राप्त करून ती माहिती मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. हे संपूर्ण माहिती जी आहे ती पोहोचवण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठे जरी अडथळा निर्माण झाला, तरी आपल्याला संवेदनाची किंवा आकलनाची प्रक्रिया त्या ठिकाणी होत नाही. ज्या वेळेस एखाद्या वस्तूची संवेदना आपल्याला होत असते, पण ती माहिती जी आहे ती योग्य प्रकारे मेंदूमध्ये पाठवली जात नाही किंवा मेंदूमध्ये त्यावर योग्य प्रक्रिया होत नाही, त्यावेळेस मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्यामध्ये जे आहे ते विकार तयार झालेले दिसून येतात किंवा त्यामुळेच काही मनोविकार सुद्धा होताना आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी एक विकार आहे की ज्याला सेन्सेशन किंवा संवेदनांचे विकार जे आहेत ते म्हणण्यात आले आहेत. त्यामध्ये सुद्धा व्यक्तीला संवेदनाच होत नाही. संवेदनांचा विकार सुद्धा काही व्यक्तींना असतो, की ज्यामध्ये ते गरम आहे, थंड आहे, आजूबाजूच्या जगातील माहितीच्या संवेदनाच त्या व्यक्तींना होत नसतात. म्हणजेच त्या व्यक्तींना पाण्यात हात जरी टाकला, तरी ते पाणी उबदार आहे, थंड आहे की कोमट आहे, याची कुठल्याही प्रकारची संवेदना होत नाही. आपल्या मेंदूंमध्ये काही बिघाड झाल्यात, न्यूरोलॉजिकल जे आहे त्या बिघाड झाली, त्यावेळी अशा प्रकारचे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर ज्याला आपण म्हणू, की मेंदूंचे विकार जे आहेत ते व्यक्तीला होताना दिसून येतात. यांचं
जर आपण म्हणू की पर्सेंटेज जे आहे ते फार कमी असलं तरी पण जगामध्ये काही लोक आहेत की ज्यामध्ये त्या लोकांना हे अशा प्रकारचे विकार होतात आणि आपण जो छोटा अनुभव घेत असतो, तो अनुभव सुद्धा या लोकांना फार तीव्रपणे जो आहे तो जाणवताना आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ की एखादी वस्तू आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला जसं की आपण अ, कंगवा घेतला आणि ज्याने आपण आपले केस जे आहे ते विंचरत आहे. तर त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा दाब जो आहे तो आपल्या केसांवर किंवा आपल्या केसांखालील असलेली जी त्वचा आहे त्यावर होत असतो आणि या दाबाचं जे आहे त्या ठिकाणी आपण म्हणू संवेदन किंवा सेन्सेशन ही त्वचा घेते आणि ती माहिती आपल्या मेंदूंपर्यंत पोहोचवते आणि त्यामधून आपल्याला कळतं की हा जो दाब पडतोय किंवा हा जो स्पर्श होत आहे तो आपल्याला कंगवामार्फत किंवा फणीमार्फत जो आहे तो आपल्याला होत आहे. पण ज्यावेळी अशा प्रकारचे विकार असतात, त्यावेळी साधारण जो स्पर्श आहे, तो सुद्धा अतिशय तीव्र जे आहे, ते त्याचे आकलन काही व्यक्तींना होते. त्याच्यामुळे असे व्यक्ती जे आहे, ते स्पर्श सुद्धा करायला त्यांना ती भीती वाटते. त्याच्यामुळे केस विंचरणं सुद्धा त्यांना त्याची भीती वाटते आणि ते केस विंचरायचं टाळतात. अशा प्रकारचे विविध ही एक उदाहरण झालं. अशा विविध ज्या काही गोष्टी आहेत, की ज्यांचं आपल्याला सेन्सेशन किंवा संवेदन करायचं आहे, तर त्या संवेदना यांना अतिशय तीव्र प्रमाणात जे आहे, ते हे विकार असलेल्या विद्यार्थ्यांना होताना आपल्याला दिसून येतात. यानंतरची जी पायरी आहे, त्यामध्ये आपल्याला दिसून येईल, की आकलनाचे स्वरूप, ज्यामध्ये आकलन 3 प्रक्रियेद्वारे होतं. सिलेक्शन, ऑर्गनायझेशन आणि इंटरप्रिटेशन. ज्यामध्ये माहितीची निवड करणं, माहिती निवडणं हा महत्त्वाचा भाग असतो, की कुठल्या माहितीला आपण संवेदनांच्या केंद्रस्थानी आणत आहोत आणि माहितीला निवडत असो. दुसरा जो भाग आहे त्याला म्हणू, की ज्यामध्ये आपण माहितीचे संघटन करतो आणि शेवटचा जो टप्पा आहे, ज्यामध्ये ह्या संघटित केलेली जी माहिती आहे याला अर्थ प्रदान करण्याचे काम केले जाते आणि त्यावरून आपल्या ह्या तिन्ही प्रक्रिया मिळून जी आहे ती आकलनाची प्रक्रिया पूर्ण होताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी आपला घटक जो आहे तो थांबवूया. धन्यवाद.